मन जिंकलं तर आयुष्य जिंकलं. तुकाराम महाराज मनाचे श्लोक, श्रींची गाथा. मन शुद्ध झालं की मार्ग स्पष्ट होतो. 90 दिवसात आयुष्य बदलूया, या सिरीजचा 30वा दिवस. आणि या दिवसामध्ये आपण जगप्रसिद्ध पुस्तक, गीता किंवा श्लोक यांच्यामधून मला काय चांगलं वाटलं आणि ते जर 10 पॉइंट आपण आपल्या आयुष्यामध्ये आणले तर आपलं आयुष्य नक्कीच बदलेल हे सांगणार आहोत. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा पहिला एकच निर्णय, मी माझे स्वतःचे नकारात्मक विचार थांबवणार. या निर्णयाने पण आपलं आयुष्य बदलायला लागेल. प्रत्येकाच्या मनामध्ये, विचारामध्ये सतत नकारात्मक विचार, भांडण, तंटा, द्वेष, वाईट गोष्टी याच आठवत राहतात. आपली एनर्जी वाया जाते. या क्षणापासून सर्वप्रथम आपल्या मनामध्ये फक्त आणि फक्त सकारात्मक विचारांना जागा द्या. नकारात्मक विचार येताच एखाद्या देवाचं नामस्मरण करा. काही पण म्हणा, हरिओम म्हणा, हरे कृष्ण म्हणा, स्वामी समर्थ म्हणा, पण त्या विचारांना थांबवा आणि या क्षणापासून प्रत्येक येणाऱ्या वाईट विचारांना नकार द्या. इथून जावं म्हणा आणि तिथं चांगल्या विचारांसाठी जागा द्या. तुम्ही जर या गोष्टीची आजपासून सुरुवात केली तर येणाऱ्या थोड्या दिवसांमध्येच तुमच्यामध्ये भरपूर असा फरक तुम्हाला जाणवायला लागेल. या क्षणी घेतलेला आयुष्यातला छोटासा निर्णय आयुष्यात उद्याचा चमत्कार घडेल. जगप्रसिद्ध जे पुस्तक आहे ॲटॉमिक हॅबिट्स, जेम्स क्लिअर यांचं, ते सांगतात की दररोज आपण जर स्वतःला 1% बदलत असू, माझ्या आयुष्यातला 1% बदल, दररोजचा 1% बदल हा एका वर्षामध्ये 37 पटीने मला एक चांगला व्यक्ती बनवल किंवा एखाद्या विषयामध्ये पारंगत व्यक्ती बनवल. या क्षणापासून स्वतःच्या आयुष्यामध्ये दररोज स्वतःला 1% पुढे न्या आणि एका वर्षानंतर बघा तुम्ही आज कुठे आहात आणि येणाऱ्या वर्षात कुठे असणार आहात. स्वतःच्या भीतीला हरवण्याचा निर्णय म्हणजे जन्मभराचं स्वातंत्र्य. प्रत्येकाला ही भीती वाटतच असते. प्रत्येकाच्या मनामध्ये छोट्या छोट्या गोष्टींची भीतीही असतेच, परंतु त्या भीतीला पार करण्यासाठी ती गोष्ट आपल्याला आत्मसात करावी लागते. जोवर आपण ती गोष्ट करून पाहणार नाही तोवर आपल्या मनातील त्या गोष्टीप्रती भीती जाणार नाही. या आयुष्यामध्ये तुम्हाला पुढे जायचं असेल तर सर्वप्रथम स्वतःच्या मनातली भीती घालवावी लागेल, ती गोष्ट पूर्ण करावी लागेल. हा विचार जगप्रसिद्ध पुस्तक फील द फिअर अँड डू इट ऑलवेज. भीती ही कधीच संपत नाही, परंतु ते कार्य जेव्हा आपण करतो, त्या भीतीला आपण सामोरे जातो, तेव्हा आपल्या मनातील ती भीती संपते. म्हणून या क्षणापासून आयुष्यात कोणताही निर्णय घेतला असेल तर त्याची भीती काढून टाका आणि दररोज त्या गोष्टीच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाका आणि आयुष्यामध्ये जे हवं ते प्राप्त करा. आयुष्यातील चुकीच्या लोकांपासून दूर जाण्याचा निर्णय हा मानसिक शांती देतो. पॉझिटिव्ह लोकांसोबत राहा. जर कुणीच तुमच्या अवतीभोवती पॉझिटिव्ह नसेल तर एकटं राहा. सकाळी, सायंकाळी देवळात बसा, स्वतःचं मनन चिंतन करा. कुणीच चांगलं नसेल तर एकट्यात राहा, स्वतःचे स्वप्न मोठी पहा आणि त्या दिशेने पुढे जा. संगत चांगली असावी. आपल्या आजूबाजूला आपल्या प्रती चांगला विचार करणारे, आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरणा देणारे लोक असावीत. आपण जसं बोलतो दिवसभरात, जे ऐकतो त्याप्रमाणे आपले विचार कार्य करायला लागतात. आपण निगेटिव्ह लोकांमध्ये राहिलो, भांडण केलं, चिडचिड केलं तर आपली पूर्ण एनर्जी त्या दिशेने वाया जाती. कुणी तुम्हाला या क्षणी स्वार्थीही म्हणेल, परंतु का असा? जर एखाद्या स्वार्थानं आपलं आयुष्य उत्तम होत असेल आणि मनाला शांती मिळत असेल तर हा स्वार्थ वाईट नाही. आपण कुणाला त्रास देत नाही, आपण आपलं आयुष्य सुंदर करण्याचा प्रयत्न करत असतो. आपला प्रत्येक जण अन्न वस्त्र निवारा याच्यानंतर आनंदी राहण्याचाच प्रयत्न करतो आणि याच्यासाठी जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आवडत नाही, तुम्ही भांडण तंटा न करता त्याच्यापासून दूर राहता, आपलं आयुष्य सुंदर बनवण्याचा प्रयत्न करता, तो व्यक्ती त्याच्या जागी चांगलाच असेल, बरोबर असेल, पण तुम्हाला आवडत नसेल, का बरं वाद घालून दररोजचा दिवस हा वाईट एनर्जीमध्ये, नकारात्मक एनर्जीमध्ये आपली एनर्जी वाया घालायची? स्वतः एकटं राहा किंवा आपली संगती चांगल्या लोकांमध्ये उठणं बसणं ठेवा. चांगले लोक म्हणजे काय? दिसणं पैसा नव्हे, चांगल्या विचारांची लोक, चांगली संगती असावी. त्यामुळे या क्षणापासून आयुष्यातून नकारात्मक लोकांना दूर करा. हवं तर एकटं राहा, आनंदी राहा, ईश्वराला आपला मित्र माना आणि आयुष्यामध्ये पुढे जा. सर्वप्रथम स्वतःला क्षमा करा.
खूप जणांना आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीच केलं नाही याचं गिल्ट असतं, ते कधीच स्वतःला क्षमा करू शकत नाही. परंतु जे झालं ते झालं, जे गेलं आपण त्याला बदलू नाही शकत. पण या क्षणाला, त्या क्षणाचा, या क्षणाचा आनंद, या क्षणाचं मूल्य, या क्षणाचं कार्य त्या क्षणाला आठवून दुःखी करण्यामध्ये काहीच उरलेलं नाहीये. स्वतःला गेलेल्या भूतकाळात जर केलेल्या चुका असतील तर क्षमा करा आणि या क्षणापासून आयुष्यामध्ये पुढे जा. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला क्षमा करसाल, मन मोकळं होईल, आयुष्यामध्ये नवीन मार्ग दिसेल, नवीन सूर्यकिरण येईल. तुम्ही दरवाजा बंद ठेवला, तुम्ही दरवाजा उघडला तरच तुम्हाला पलीकडचा प्रकाश दिसेल. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा प्रकाश असतोच. आपण त्या दृष्टीने त्या गोष्टीकडे कधीच पाहत नाही, भूतकाळातच रमत असतो. झालेल्या वाईट गोष्टीच आपल्या मनामध्ये बिंबत असतात किंवा आपण दुसऱ्यांशी बोलत असतो. गेलेला कोणता क्षण, झालेली गोष्ट आपण पुन्हा आणू शकत नाही. एवढंच आहे. भूतकाळापासून शिका, क्षमा करा, शिका. वर्तमानात तसं वागू नका. या क्षणी तुम्ही जसं वागसाल, जे कर्म करसाल, येणारं भविष्य तुमचं तसंच असेल. समस्या नाही तर दृष्टिकोन बदला. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये समस्या असणारच. आयुष्य पूर्ण आनंदीही नाही आणि आयुष्य पूर्ण दुःखीही नाही. जेव्हा आपण मनुष्य रूपी जन्माला येतो तेव्हा आपल्याला सुख आणि दुःख दोन्ही मिळूनच या आयुष्याचं मिश्रण असणार आहे. आपण पूर्ण आयुष्यभर आनंदी राहणार नाही, पूर्ण आयुष्यभर दुःखीही राहणार नाही. आयुष्यामध्ये प्रॉब्लेम, अडचणी या तर सतत राहणारच. परंतु आपण त्या अडचणींना कसं पाहतो, त्याच्यावरती कसं कार्य करतो, त्याच्या सामोरं कसं जातो, ही शक्ती अंगी आणा. त्या क्षणी चांगले निर्णय घ्या. ईश्वर चरणी सत्सद विवेक बुद्धी मागा. सत्सद विवेक बुद्धी आणि सद्बुद्धी यामध्ये फरक असतो. सद्बुद्धी म्हणजे फक्त चांगली बुद्धी दे आणि सत्सद विवेक बुद्धी म्हणजे आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा अडचणी येतील, आपल्याला चांगला आणि वाईट दोन मार्ग दिसतील, तर ईश्वर चरणी हीच प्रार्थना करा की मी योग्य मार्ग निवडू आणि माझ्या आयुष्यामध्ये चांगला निर्णय घेऊ आणि पुढे जाऊ. समस्या या आयुष्यभर चालतच राहणार आहे, पण एका समस्येने आपलं आयुष्य थांबतं का हो? मुळीच नाही. या क्षणी आयुष्याचा दृष्टिकोन बदला. त्या समस्यांवरती काय केल्याने त्या समस्या संपतील, डिझॉल्व्ह होतील, मोकळ्या होतील हे पहा. त्याच्यावरती कार्य करा. आयुष्यात पुढे जाण्यासाठी जे ठरवलं त्याच्यासाठी काहीही करून वेळ काढा. दररोज एक एक पाऊल पुढे टाका. आयुष्य नक्कीच तुमचं होईल. मी कोण आहे? माझ्या जीवनाचा उद्देश काय? मला काय उत्तम जमतं? काळानुरूप मी काय सर्वोत्तम देऊ शकतो? माझ्या आयुष्यामध्ये मी काय केल्यावर माझं आयुष्य अजून खूप चांगल्या प्रकारे होऊ शकेल? हे जर तुम्हाला कळालं तर समजा तुमचं आयुष्य बदलायला या क्षणापासून लागलं. स्वतःला काही प्रश्न विचारा. मी कोण आहे? माझ्या जगण्याचा उद्देश काय आहे? मी मनुष्य जन्माला आलो, निरर्थक आयुष्य मला असं वाया घालवायचं का? मुळीच नाही. प्रत्येकाला ईश्वराने काही ना काहीतरी चांगलं गुण म्हणा, विचार म्हणा, देवाने दिलेलाच असतो. त्या दृष्टिकोनाला ओळखा. आयुष्यामध्ये पुढे जा. प्रत्येकाकडे काही ना काहीतरी चांगली गोष्ट आहे, त्यासोबत आधुनिकतेची जोड लावा आणि आयुष्यामध्ये पुढे जा. ज्ञानेश्वरांची एकोवी, आत्माशिवाय नाही काही. आपण या जगाला जसं पाहतो, जगही आपल्याला तसंच पाहते. या क्षणापासून सकारात्मक दृष्टीने जगाकडे पाहायला शिका. आनंदी राहा. अडचणी तर चालतच राहतात. प्रत्येक अडचण ही खूप मोठी नसती. फक्त या जीवनातून कोणी आपली साथ सोडली तरच आपण त्या गोष्टीला परत आणू शकत नाही. काळ बदललाय. तुमच्याकडे भरपूर साऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तुम्ही तर या फोनवर माझा व्हिडिओ पाहत आहात म्हणजे जगातल्या 50% लोकांपेक्षा खूप श्रीमंत आहात. तुमचं शरीर तुम्हाला साथ देते. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते 90 दिवसात आयुष्य बदलूया. या सिरीजमध्ये आज माझा हा 30वा दिवस होता. माझ्यासोबत स्वतःचं आयुष्य बदलायला कुणी सुरुवात केली, कुणाची काही समस्या असेल तर प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा. माझ्या परीने मला जे सर्वोत्तम उत्तर देता येईल मी ते उत्तर देण्याचा प्रयत्न करील. माझ्या चॅनलचे नाव आहे रेश्मा वसमतकर. विषय चॅनल आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.